Good morning, student. Today we are going to see our next experiment of hospital and clinical pharmacy. That is experiment number 2. The aim of that particular experiment is to prepare and evaluate water for injection IP. आज आपण काय पाहणार आहोत? आज आपण नेक्स्ट एक्सपेरिमेंट मध्ये पाहणार आहोत. त्याचा एम काय आहे? टू प्रिपेअर अँड इव्हॅल्युएट वॉटर फॉर इंजेक्शन आयपी. वॉटर फॉर इंजेक्शन कसं बनवायचं आणि त्याचे इव्हॅल्युएशन टेस्ट कशा करायच्या ते आपण कुठल्या प्रोसिजर प्रमाणे पाहणार आहोत? आयपी प्रमाणे पाहणार आहोत. आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ज्या काही फॉर्म्युलेशन आपण बनवतो त्यासाठी एक पर्टिक्युलर बेस लागतो. तो बेस असतो आपल्या फार्माकोपियाचा. ठीक आहे. जनरली आपण आपल्या भारतामध्ये जे काही प्रोडक्ट बनवायचे त्यासाठी आपली इंडियन फार्माकोपिया आपण रेफर करतो. पण काही काही वेळेस आपल्याला फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधून माल काही एक्सपोर्ट करावा लागतो. ठीक आहे. आणि त्या त्या मालचं स्टँडर्ड ती पर्टिक्युलर अथॉरिटी किंवा ज्या अथॉरिटीला आपण माल सप्लाय करणार ती अथॉरिटी काय करते? ती काही स्टँडर्ड ठरवून देते. तो स्टँडर्ड जो असतो तो प्रत्येक वेगवेगळ्या अथॉरिटीचा वेगवेगळा असतो. ठीक आहे. तर त्यांच्या पाठीमागे सुद्धा जो काही त्यांचा स्टँडर्ड असतो तो सुद्धा आपल्या आयपी नुसार किंवा बीपी नुसार किंवा यूएसपी नुसार किंवा एनएफ नुसार आपल्याला तो फॉर्म्युला बनवून त्याचं इव्हॅल्युएशन त्या प्रकारे करून तो त्या अथॉरिटीला सबमिट करावा लागतो. ठीक आहे. तर आपण इथं वॉटर फॉर इंजेक्शन बनवण्यासाठी आयपी मध्ये जी प्रोसिजर आहे ती वापरणार आहोत आणि त्याचे इव्हॅल्युएशन सुद्धा कशा प्रकारे करणार आहोत? आयपी नुसार करणार आहोत. ठीक आहे. म्हणजेच काय इंडियन फार्माकोपिया. त्याच्यामुळे त्याच्या शेवटी जो आयपी हा वर्ड आलेला आहे तो याच्याकरता आलेला आहे की आपण आयपी नुसार म्हणजे इंडियन फार्माकोपियानुसार आपलं प्रिपरेशन आणि इव्हॅल्युएशन जे आहे वॉटर फॉर इंजेक्शनचं ते करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे त्या शेवटी काय शब्द आलेला आहे? आयपी नावाचा शब्द आलेला आहे. ठीक आहे. आयपीचा फुल फॉर्म काय? इंडियन फार्माकोपिया. आपण ज्या प्रोसिजरने वॉटर फॉर इंजेक्शन बनवणार आणि त्याचं इव्हॅल्युएशन करणार ती प्रोसिजर आपण कुठल्या बुकमधून रेफर केली ती आहे आपल्या इंडियन फार्माकोपियानुसार. ठीक आहे. तर त्याच्या अगोदर आपण काय पाहतो? वॉटरचे टाईप कुठले ते आपण बघू. जनरली 3 टाईपचं वॉटर असतं. सगळ्यात पहिला असतं पोर्टेबल वॉटर. ठीक आहे. याला मी शब्द देतो. ठीक आहे. पोर्टेबल वॉटर त्याच्यानुसार नंबर 2 असतो प्युरिफाईड वॉटर. पहिला टाइप आहे पोर्टेबल वॉटर, दुसरा टाइप आहे प्युरिफाईड वॉटर आणि तिसरा टाइप आहे वॉटर फॉर इंजेक्शन. याला आपण काय म्हणतो? WF. ठीक आहे. वॉटरचे 3 टाइप आहेत. त्यात पहिला टाइप आहे पोर्टेबल वॉटर, त्याच्यानंतर दुसरा टाइप आहे प्युरिफाईड वॉटर आणि तिसरा टाइप आहे वॉटर फॉर इंजेक्शन. पोर्टेबल वॉटर म्हणजे जनरल वॉटर जे आपण रेग्युलरली वापरतो. त्याच्यामध्ये टॅप वॉटर येतं किंवा मग जे पाणी आपण घरी वापरतो पिण्यासाठी वगैरे ते कुठलं असतं? पोर्टेबल वॉटर. याला आपण टॅप वॉटर म्हणतो. नळामधून जे पाणी बाहेर पडतं त्या वॉटरला आपण काय म्हणतो? पोर्टेबल वॉटर म्हणतो. ठीक आहे. दुसरा टाइप असतो प्युरिफाईड वॉटर. पोर्टेबल टॅप वॉटर पासून किंवा पोर्टेबल वॉटर पासून काय तयार केलं जातं? प्युरिफाईड वॉटर तयार केलं जातं. ठीक आहे. जनरली वॉटर फॉर इंजेक्शन आणि प्युरिफाईड वॉटर जे असतं ते याच्यापासून पोर्टेबल वॉटर पासून तयार केलं जातं. फक्त प्युरिफाईड वॉटर आणि वॉटर फॉर इंजेक्शन मध्ये हा फरक असतो की याच्यामध्ये आयन्स असतात, क्लोराईड असतात. आयन्स क्लोराईड असतात आणि हे याच्यामध्ये पायरोजन प्रेझेंट असतील किंवा नसतील. ठीक आहे. ठीक आहे. आता पायरोजन काय? पायरोजन मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट ऑफ बॅक्टेरिया और फंगाई. ठीक आहे. पायरोजन काय? मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट ऑफ बॅक्टेरिया और फंगाई. ठीक आहे. पायरोजन सारखं मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट ऑफ फंगाई. पायरोजन आपल्या बॉडीमध्ये गेलं काय होतं? आपल्या बॉडीचं टेम्परेचर जे इन्क्रीज होतं. पायरोजन आपल्या बॉडीमध्ये गेलं तर काय होतं? आपल्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि फिवर लाईक कंडिशन आपल्यामध्ये फिवर. ठीक आहे. पायरोजन सारखं मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट ऑफ बॅक्टेरिया और फंगाई. पायरोजन आपल्या बॉडीमध्ये गेले तर ते फिवर प्रोड्यूस करतात. म्हणजे काय होतं? आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय होतं? इन्क्रीज होतं. ठीक आहे. तर जनरली पोर्टेबल वॉटर पासून किंवा पोर्टेबल वॉटर पासून काय तयार केलं जातं? वॉटर फॉर इंजेक्शन आणि प्युरिफाईड वॉटर तयार केलं जातं. ठीक आहे. पोर्टेबल वॉटर जे असतं पोर्टेबल वॉटरला आपण काय करतो? त्याचं
प्युरिफिकेशन करून आपण काय तयार करतो, प्युरिफाईड वॉटर तयार करतो आणि ह्या दोन्हीपासून काय तयार होतं, वॉटर फॉर्मेशन तयार होतं. ठीक आहे. वॉटर फॉर्मेशन प्युरिफाईड वॉटर आणि वॉटर फॉर्मेशन मध्ये फरक काय की वॉटर फॉर्मेशन याच्यामध्ये आयन प्रेझेंट नसतात आणि ते डीप पायरोजेनेटेड असतात. ठीक आहे. ठीक आहे. किंवा पायरोजन फ्री असेल और ठीक आहे. पोर्टेबल वॉटर, वॉटर फॉर इंजेक्शन आणि पोर्टेबल वॉटर, प्युरिफाईड वॉटर आणि वॉटर फॉर इंजेक्शन मधला फरक काय? पोर्टेबल वॉटर पासून, पोर्टेबल वॉटर म्हणजे नॉर्मल वॉटर असतं, नॉर्मल वॉटर और टॅप वॉटर आपण काय म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्युरिफाईड वॉटर, पोर्टेबल वॉटरला पोर्टेबल वॉटरचं प्युरिफिकेशन करून आपण काय तयार करतो, पोर्टेबल वॉटर तयार करतो. त्याच्यामध्ये आयन प्रेझेंट नसतात आणि त्याच्यामध्ये पायरोजन असतील किंवा नसतील. ठीक आहे, हे सांगू शकत नाही. ठीक आहे. पण पोर्टेबल वॉटर आणि प्युरिफाईड वॉटर पासून जे वॉटर फॉर्मेशन तयार केलं त्याच्यामध्ये आयन पण प्रेझेंट नसतात आणि ते काय असतं, डीप पायरोजेनेटेड असतं. ठीक आहे. समजलं एक तर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला परत नंतर फोन करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवरती विचारू शकता. ठीक आहे. तर आजच्या आपण प्रॅक्टिकल आपण काय पाहणार, वॉटर फॉर्मेशन कसं बनवायचं, त्याच्यानंतर त्याचे इव्हॅल्युएशन टेस्ट कसे करायचे. जनरली वॉटर फॉर्मेशन जे असतं WFR हे डिस्टिलेशन प्रोसेस पासून तयार केलं जातं. डिस्टिलेशन ठीक आहे. याच्यामध्ये सिंपल डिस्टिलेशन असतं किंवा स्टीम डिस्टिलेशन असतं वापरलं जातं. डिस्टिलेशन डिस्टिलेशन assembly, simple or steam distillation, सिंपल और स्टीम डिस्टिलेशन असेंबली या दोन्हीपैकी एक असेंबली वॉटर यूज करून आपण काय तयार करतो, वॉटर फॉर इंजेक्शन तयार करतो. ठीक आहे. या डिस्टिलेशन असेंबली डायग्राम जे आहे तुमच्या मॅन्युअलमध्ये दिलेले आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ते डायग्राम मी दाखवतो. तर तुमच्या मॅन्युअलमध्ये ह्या दोन डायग्राम दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदी जी असेंबली आहे ती आहे सिंपल ग्लास डिस्टिलेशन असेंबली आणि दुसरी जी आहे ती आहे स्टीम डिस्टिलेशन असेंबली. ठीक आहे. सिंपल डिस्टिलेशन असेंबलीमध्ये दोन राऊंड बॉटम फ्लॉप जे असतात ते एकमेकावरती कनेक्ट केले जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्या राऊंड खालच्या बॉटममध्ये काय टाकलं जातं, पोर्टेबल वॉटर किंवा प्युरिफाईड वॉटर टाकलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला हीट केलं जातं बर्नरनी. त्याच्यानंतर त्याच्या वेपर्स तयार केले जातात. वेपर्स तयार केल्यानंतर त्या ह्या कंडेन्सरमधून कंडेन्स केले जातात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इकडं काय तयार होतं, आपलं वॉटर फॉर इंजेक्शन जे ते तयार होतं. ठीक आहे. तसंच सिंपल वेमध्ये इथं स्टीम डिस्टिलेशन असेंबली पण दिलेली आहे. स्टीम डिस्टिलेशन असेंबलीमध्ये हा जो आहे हा इनलेट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो, हा जो आहे इथं जो दिलेला आहे तो इनलेट दिलेला आहे. ठीक आहे. हा इनलेट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय, ही कंडेन्सरची नळी आहे. ठीक आहे. कंडेन्सरची नळी आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो की कूलिंगसाठी जे आपल्याला वॉटर वापरायचं ते आपण ह्या नळी थ्रू पास करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं, इथं जे हिटिंग एलिमेंट जोडलेले आहेत त्यांनी वॉटर हीट होतं आणि तिचे व्हेपर जे आहेत त्या व्हेपर ह्या कंडेन्सरमधून पास होऊन त्याच्यापासून काय तयार केलं जातं, डिस्टिल वॉटर किंवा प्युरिफाईड वॉटर तयार केलं जातं. ठीक आहे. सिंपल डिस्टिलेशन आणि स्टीम डिस्टिलेशन तुम्हाला मी समजून सांगितलं डायग्राममध्ये. ठीक आहे. तिथे डायग्राम पण तुम्हाला दाखवलं. ठीक आहे. आता वॉटर फॉर इंजेक्शनचा यूज काय जनरली ते तुम्हाला सांगितलं. वॉटर फॉर इंजेक्शन इज यूज्ड ॲज व्हेइकल इन फार्मास्युटिकल प्रिपरेशन. ठीक आहे. वॉटर फॉर इंजेक्शन काय म्हणून होतं, व्हेइकल म्हणून यूज होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहिलं दुसरं आहे त्याचं solubility, to increase the solubility, increase the solubility of drug.
ठीक आहे. जे ड्रग पोर्टेबल वॉटरमध्ये किंवा टॅप वॉटरमध्ये किंवा प्युरिफाईड वॉटरमध्ये इनसॉल्युबल किंवा पार्टली सॉल्युबल असतात, त्याची सॉल्युबिलिटी वॉटर फॉर इंजेक्शनने काय होते, जास्त इन्क्रीज होते. कशामुळे? कारण की वॉटर फॉर इंजेक्शन जे असते ते आपल्या आयन्सपासून किंवा बाकीच्या कंपाऊंडपासून काय असतं ते फ्री असतं. त्याच्यामुळे काय होतं, ड्रगची सॉल्युबिलिटी जी आहे ती वॉटर फॉर इंजेक्शनमध्ये जास्त प्रमाणामध्ये असते. त्याच्यानंतर तिसरा यूज आहे त्याचा ऑइल सॉल्युबल किंवा ऑइल जे असतात ते पण याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये यूज होतात. ऑइल सॉल्युबिलिटी, ठीक आहे. असे काही फॅट आणि ऑइल आपल्याला यूज करावं लागतात ड्युरिंग प्रिपरेशन, की जे पोर्टेबल वॉटरमध्ये किंवा टॅप वॉटरमध्ये इनसॉल्युबल असतात. ठीक आहे. पण प्युरिफाईड वॉटर वापरल्यानंतर किंवा डिस्टिल वॉटर फॉर इंजेक्शन वापरल्यानंतर ते ऑइलची सॉल्युबिलिटी जी ती वॉटरमध्ये जी आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक यूज आहे, तो म्हणजे टू इन्क्रीज द स्टॅबिलिटी ऑफ प्रिपरेशन. ठीक आहे. याचा यूज काय आहे वॉटर फॉर इंजेक्शनचा? तो यूज इट इज यूज ॲज अ व्हेहिकल इन मोस्ट ऑफ द फार्मास्युटिकल प्रिपरेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्क्रीज द सॉल्युबिलिटी ऑफ ड्रग, त्याच्यानंतर इन्क्रीज द सॉल्युबिलिटी ऑफ ऑइल. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्क्रीज द स्टॅबिलिटी ऑफ प्रिपरेशन. आता वॉटर फॉर इंजेक्शन वापरून स्टॅबिलिटी कशी वाढली जाते? कारण की हे जे वॉटर फॉर इंजेक्शन असतं हे डिपायोनेटेड किंवा आयर्न फ्री असतं. त्याच्यामुळं याच्यामध्ये बॅक्टेरियल ग्रोथ किंवा फंगल ग्रोथ जी आहे ती कमी म्हणजे लवकर होत नाही. त्याच्यामुळं प्रिपरेशनची स्टॅबिलिटी जी आहे ती इन्क्रीज होते. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला पहिल्या प्रॅक्टिकलमध्ये सांगितलं होतं, तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला काही तुमच्या इंटलेक्च्युअल स्किल डेव्हलप करायचे आहेत. त्याच्यानुसार तुमच्या मोटर स्किल पण डेव्हलप होणार आणि तुमचा ॲटिट्यूड पण डेव्हलप होणार. ठीक आहे. तर इथं इंटलेक्च्युअल स्किल तुमच्या कुठल्या डेव्हलप व्हायला पाहिजेत हे दिलेलं आहे. ठीक आहे. तो अंडरस्टँड द डिस्टिलेशन मेथड. ठीक आहे. त्याच्यानंतर तो डिस्क्रिमिनेट डिफरंट टाईप ऑफ वॉटर. त्याच्यानंतर टू अंडरस्टँड द डिस्टिलेशन युनिट. ठीक आहे. तर एवढं तुमचं जे ते इंटलेक्च्युअल स्किलमध्ये येतं. त्याच्यानंतर मोटर स्किलमध्ये काय येतं? ॲबिलिटी टू हँडल द इन्स्ट्रुमेंट, ॲबिलिटी टू कलेक्ट अँड प्रिझर्व वॉटर. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲबिलिटी टू इंटरप्रिट द टेस्ट. ठीक आहे. एवढी तुमची मोटर स्किल याच्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे. ठीक आहे. आपण आता काय करू, तुम्हाला तर मी हे सगळं समजून सांगितलं. इंटलेक्च्युअल स्किलप्रमाणे तुम्हाला डिस्टिलेशन, अंडरस्टँड द डिस्टिलेशन मेथड तुम्हाला मी समजून सांगितली. त्याच्यानंतर डिफरंट टाईप ऑफ वॉटरचे टाईप पण सांगितलेले आणि डिस्टिलेशन युनिटबद्दल इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे जे स्टीम डिस्टिलेशन युनिट आहे ते आपण कसं आहे, त्याची वर्किंग कशी आहे ते आपण एकदा पाहू. ठीक आहे. तर हे आपल्याकडचं स्टीम डिस्टिलेशन युनिट आहे. ठीक आहे. तर याचा वापर करून आपण काय करतो, वॉटर फॉर इंजेक्शन जे आहे ते प्रिपेअर करतो. ठीक आहे. आता त्याचा आतमधला कसा पार्ट आहे ते तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे. तर हे स्टीम डिस्टिलेशन युनिट जे आहे ते आपण खाली काढलेलं आहे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे स्टीम डिस्टिलेशन युनिट आहे. त्याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे हा हिटिंग एलिमेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आतमधला पार्ट कसा आहे ते तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यानंतर हे जे आहे हे कंडेन्स वॉटरचं इनलेट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे वॉटरचं इनलेट आहे. ठीक आहे. जिथं जे वॉटर आपल्याला त्याच्यापासून आपल्याला डिस्टिल वॉटर किंवा वॉटर फॉर इंजेक्शन तयार करायचं आहे ते हे वॉटर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून काय होतं, हा जो आहे हा आहे आउटलेट फॉर वॉटर फॉर इंजेक्शन किंवा डिस्टिल वॉटरचा हा आउटलेट आहे. ठीक आहे. आता आतमधला पार्ट तुम्हाला मी दाखवतो. अशा प्रकारे ते आतमधून दिसतं. ठीक आहे. जे वॉटर येतं ते वॉटर याच्यामध्ये इथं हीट होतं. त्याच्यानंतर ज्या स्टीम असतात त्या स्टीम इथून आतमध्ये जातात आणि याच्या आतमधून गेल्यानंतर, ठीक आहे, ह्याच्या आतमध्ये गेल्यानंतर ह्या ज्या स्टीम आहेत ह्या आतमध्ये गेल्यानंतर इथून काय होतं, जे प्युरिफाईड वॉटर जे आपण सप्लाय करतोय किंवा टॅप वॉटर जे सप्लाय करतो त्याला थंड करण्यासाठी कंडेन्स वॉटर ज्या स्टीम जे होतात ते कंडेन्स होतात आणि आपल्याला कुठून भेटतात, त्या आउटलेटमधून आपल्याला भेटतात. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, डिस्टिल वॉटर किंवा वॉटर फॉर इंजेक्शन आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. तुमच्या मॅन्युअलमध्ये ही स्टेप वाईज प्रोसिजर दिली आहे की डिस्टिल वॉटर कसं बनवायचं, त्याच्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय इक्विपमेंट लागणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण काय करू ते तुम्ही सगळं एकदा वाचून घ्यायचं. त्याच्यानंतर आता तुम्हाला मी काय दाखवतो आहे, वॉटर फॉर इंजेक्शनच्या इव्हॅल्युएशन टेस्ट कशाप्रमाणे, IP प्रमाणे. ठीक आहे. तर वॉटर फॉर इंजेक्शनच्या इव्हॅल्युएशन टेस्ट कशा प्रकारे करायच्या त्या आपण इथं पाहणार आहोत. त्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठली टेस्ट पाहणार आहोत, ॲसिडिटी और अल्कलिनिटी टेस्ट पाहणार आहोत. त्याच्यानंतर अमोनियमची टेस्ट पाहणार आहोत. त्याच्यानंतर कॅल्शियम और मॅग्नेशियमची टेस्ट पाहणार आहोत. त्याच्यानंतर हेवी मेटलची टेस्ट पाहणार आहोत. ठीक आहे.
क्लोराईडची टेस्ट पाहणार आहोत, नायट्रेटची टेस्ट पाहणार आहोत, ठीक आहे, सल्फेटची टेस्ट पाहणार आहोत, त्याच्यानंतर ऑक्सिडायबल सबस्टन्सची टेस्ट पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर काय रेसिड्यू ऑन इव्हॅपोरेशन टेस्टची टेस्ट आपण पाहणार आहोत, ठीक आहे. तर आपण आता काय करू, सगळ्यात पहिल्यांदा ही रेसिड्यू ऑन इव्हॅपोरेशनची टेस्ट आहे ती अगोदर करून घेऊ, कारण की याला आपल्याला हीट करायचं आहे आपल्याला वॉटर बाथवरती, ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की 10 ml वॉटर जे आहे ते पोर्सलिन डिशमध्ये घ्यायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला काय करायचं आहे, कॉन्स्टंटली 105 डिग्री सेल्सिअसवर त्याला हीट करायचं आहे. जोपर्यंत ते पूर्ण वॉटर इव्हॅपोरेट होत नाही पोर्सलिन डिशमधलं, तोपर्यंत आपल्याला त्याला हीट करायसाठी ठेवायचं आहे, ठीक आहे. ह्या प्रोसिजरला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आपण काय करू की हे जे ही 9वी नंबरची टेस्ट जी आहे रेसिड्यू ऑन इव्हॅपोरेशन तिची टेस्ट अगोदर आपण करून घेऊ. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एम्प्टी पोर्सलिन डिश घ्यायची आहे, ठीक आहे. तिचं वेट करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 10 ml पाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर ती पोर्सलिन डिश विथ त्या 10 ml वॉटर त्याचं वेट घ्यायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे, हीट करायसाठी वॉटर बाथवरती ठेवून द्यायचं आहे, ठीक आहे. कॉन्स्टंट हिटिंग करायचं आहे त्याला, जोपर्यंत त्यातलं पूर्ण पाणी इव्हॅपोरेट होत नाही तोपर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, इव्हॅपोरेशन झाल्यानंतर त्या पोर्सलिन डिशचं परत एकदा वेट करायचं आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 1 ग्रामपेक्षा रेसिड्यू शिल्लक राहायला नको, असं त्या टेस्टचा रिझल्ट आहे, ठीक आहे. तर आपण आता काय पाहू, त्याची इव्हॅपोरेशन टेस्ट करून घेऊ, ठीक आहे. तर रेसिड्यू ऑन इव्हॅपोरेशनसाठी आपण काय केलं, इथं पोर्सलिन डिश घेतली. आता आपण काय करू, याचं वेट करून घेऊ, ठीक आहे. तर आपल्या एम्प्टी पोर्सलिन डिशचं वेट किती आलेलं आहे, 73.21 ग्राम याचं वेट आलेलं आहे, ठीक आहे. आता आपण काय करू, 10 ml आपण काय करू, डिस्टिल वॉटर किंवा आपलं वॉटर फॉर इंजेक्शन जे ते टाकू, ठीक आहे. इथं मी ऑलरेडी प्रिपेअर्ड डिस्टिल वॉटर घेतलेले, वॉटर फॉर इंजेक्शन घेतलेले, ठीक आहे. आता मी काय करतोय, हा 10 ml मेजरिंग सिलेंडर याच्यामध्ये काय करतोय, 10 ml वॉटर जे ते मोजून घेतोय. तुम्हाला मी पहिल्या प्रॅक्टिकलमध्ये सांगितलं होतं की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मेजर करायची असेल, तर आपल्याला त्याचा लोअर मिनिस्कस जो आहे तो काय करावा लागतो, आपल्या ml रेषेपर्यंत न्यावा लागतो, ठीक आहे. तुम्ही ते पाहू शकता, हा जो गोल तयार झालेला आहे हा लोअर मिनिस्कस आहे, ठीक आहे. तो आपल्याला 10 ml रेषेपर्यंत मॅच झालेला आहे, ठीक आहे. आपण आता काय करू, ह्या डिशचं जे वेट आहे ते वेट विथ वॉटरचं वेट ते काय करू, लिहून घेऊ, ठीक आहे. आता मी काय केलंय, ते एम्प्टी पोर्सलिन डिशचं जे वेट आहे ते लिहून घेतलंय. त्याच्यामध्ये काय केलंय, 10 ml जे आपल्या प्रोसेसरप्रमाणे सांगितल्याप्रमाणे 10 ml डिस्टिल वॉटर जे आहे ते आपण काय केले, त्या पोर्सलिन डिशमध्ये वेट टाकलेलं आहे. त्याचं वेट किती आलं, 83 त्याचं वेट आलं 83.14 म्हणजे 83.14. आता आपण काय करणार, ही जी पोर्सलिन डिश आहे ही पोर्सलिन डिश आपल्या वॉटर बाथमध्ये कॉन्स्टंट हिटिंग करायसाठी ठेवून देणार आहोत, ठीक आहे. जोपर्यंत हे पाणी पूर्णपणे इव्हॅपोरेट होत नाही तोपर्यंत आपण ही जी पोर्सलिन डिश आहे ही पोर्सलिन डिश आपण हीट करणार आहोत, ठीक आहे. आपण आता काय करू, ही पोर्सलिन डिश जी ती वॉटर बाथमध्ये ठेवून देऊ. इथं काय केलं आपण, वॉटर बाथ जो आहे तो हिटिंगसाठी ठेवलेला आहे. जोपर्यंत ते 105 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर येत नाही, म्हणजे जोपर्यंत हे वॉटर बॉईल होत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये ही पोर्सलिन डिश जी आहे ती ठेवणार नाही, ठीक आहे. एकदा का हे पाणी बॉईल व्हायला लागलं की आपण काय करू, त्याच्यामध्ये ही पोर्सलिन डिश जी ती ठेवून दिली होती. आणि जोपर्यंत ह्या पोर्सलिन डिशमधलं पाणी पूर्णपणे इव्हॅपोरेट होत नाही तोपर्यंत आपण काय करणार, ही जी पोर्सलिन डिश आहे ही कंटिन्यू हिटिंगसाठी ठेवणार आहोत, ठीक आहे. आता आपल्याला पहिली टेस्ट करायची आहे वॉटर फॉर इंजेक्शनवरती, ती म्हणजे ॲसिडिटी आणि अल्कलिनिटी. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 10 ml सॅम्पल घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फ्रेशली बॉइल्ड अँड कूल्ड बोरोसिलिकेट ग्लास फ्लास्क घ्यायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यात काय टाकायचं आपल्याला, 0.5 ml मिथिलीन रेड सोल्युशन टाकायचं आहे, ठीक आहे. मिथिलीन रेड सोल्युशन टाकल्यानंतर त्याचा जो रिझल्ट आहे तो नॉट रेड, म्हणजे रेड सोल्युशन त्याच्यामध्ये यायला नाही पाहिजे, ठीक आहे, असं त्याचं म्हणणं आहे, ठीक आहे. आपण आता काय करू, त्याच्यामध्ये काय करू, सॅम्पल घेऊ आपण 10 ml, ठीक आहे. डिस्टिल वॉटर जे आपल्याला ठीक आहे. आपल्या प्रोसेसर सांगितल्याप्रमाणे आपण काय करतो, 10 ml वॉटर घेतो.
इथे मी काय केलं, हे 10 ml वॉटर घेतले, फ्रेशली बॉईल अँड कूल्ड डिस्टिल वॉटर आपण प्रिपेअर करून घेतले, ते आपण घेतले 10 ml. ते आता मी काय करतो, पिकरमध्ये टाकतो. तर हे मिथिलीन रेड आपण क्रिस्टल फॉर्ममध्ये घेतले, त्याच्यापासून आपण हे काय केलं, मिथिलीन रेड सोल्युशन तयार करून घेतलं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याचे फ्यू ड्रॉप जे ते आपल्या 10 ml वॉटरमध्ये टाकायचे. ठीक आहे. आपण काय करायचं, डिस्टिल वॉटरमध्ये टाकतो. काय करतो, मिथिलीन रेड सोल्युशन जे ते आपल्या वॉटरमध्ये टाकतो. ठीक आहे. त्याला शेक करतो घ्या. तुम्ही ते पाहू शकता, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रेड कलरचं सोल्युशन जो आहे तो डेव्हलप झालेला नाही आहे. ठीक आहे. माझ्या हाताचं लागेल. ठीक आहे. तर हे जे आपलं वॉटर फॉर्मेशन जे आहे ते ॲसिडिटी आणि अल्कलीची टेस्ट जी ती पास झालेली आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण दुसरी टेस्ट पाहतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियमची टेस्ट पाहतोय आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतोय, 100 ml वॉटर घेतोय, त्याच्यानंतर त्यात काय टाकतोय, 2 ml अमोनिया बफर सोल्युशन टाकतोय, त्याच्यानंतर 50 ml काय टाकतोय, पण मॉडर्न ब्लॅक 2 मिक्सचर टाकतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला, 0.5 ml 0.01 मोलार सोडियम डायटिटेट टाकतोय. आणि त्याच्यामध्ये काय डेव्हलप झाला पाहिजे, प्युअर कलर प्युअर ब्ल्यू कलर इज प्रोड्यूस झाला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळं याच्यात काय होणार आहे, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम जे आहेत ते पास टेस्ट, जी आपली जी टेस्ट आहे ती पास होणार आहे. ठीक आहे. आपल्या टेस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे मी आता काय करतोय, 50 ml वॉटर फॉर्मेशन जे ते वेट करून घेतोय. ठीक आहे. ठीक आहे. आम्ही काय करायचं, 50 ml वॉटर फॉर्मेशन जे ते वेट करून घेतलं, तिथं आपण काय टाकायचं, त्यामध्ये आपल्याला अमोनिया बफर ते टाकायचं, 2 ml टाकायचं. तर इथं अमोनिया बफर सोल्युशन आहे आपल्याला. ठीक आहे. तर ते घेतो, त्याच्यावर टाकलं. किती ml घ्यायचं, 2 ml घ्यायचं. दोन ml अमोनिया बफर सोल्युशन घेतले मी. आणि आपल्याला काय करायचं, 50 ग्रॅम काय घ्यायचे, मॉडर्न ब्लॅक टू मिक्सचर घ्यायचे. ठीक आहे. तर हे आहे मॉडर्न ब्लॅक टू मिक्सचर. ठीक आहे. आपल्याला काय करायचं, ते 50 ग्राम घ्यायचे. ठीक आहे. आणि त्याला काय करतो मी, वेग करून घेतो मॉडर्न ब्लॅक. तर इथं आपण 50 ml काय घेतलं आहे, मॉडर्न ब्लॅक टूचं मिक्सचर घेतलेलं आहे आपण. ठीक आहे. आता हे काय करायचं आपल्याला, त्यात टाकायचं. ठीक आहे. 50 ml जे आपण टाकतो याच्यामध्ये, तर आपल्याला हे आपण काय केलंय, सोडियम डिटेटचं 0.1 मोलारचं 0.01 मोलार आपण काय केलं, मिक्सचर तयार केलं, आपलं सोल्युशन प्रिपेअर करून घेतले, ते पण याच्यामध्ये आपल्याला टाकायचं. ठीक आहे. तर तुम्ही ते पाहू शकता की याचा इन्फ्लुअन्स जो आहे तो पर्पल कलर डेव्हलप असं झालेला आहे. ठीक आहे. तुम्ही ते पाहू शकता, पूर्ण प्रकारे पर्पल कलर तो डेव्हलप झालेला आहे. ठीक आहे. जांभळे कलर जो तयार झालेला आहे. याचा अर्थ काय की आपली कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची टेस्ट जी ती पास झाली आहे. ठीक आहे.
तर आपलं हे जे वॉटर आहे हे वॉटर जे ते बॉईल झालेलं आहे ठीक आहे. आपण टेम्परेचर नोट डाऊन करू. आपल्या केसमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला 100 डिग्री सेल्सिअस जे वॉटर आहे ते पाहिजे आपल्याला 105 डिग्री सेल्सिअस आपल्याला हीट करायचं ठीक आहे. याच्या वॉटरचं जे टेम्परेचर आहे ते 105 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे. आपण आता काय करू त्याच्यामध्ये कोणती हीट करायला ठेवू ठीक आहे. पोर्सिंडी जी आपण हीट करण्यासाठी ठेवलेली आहे. आता जोपर्यंत हे पूर्ण पाणी इव्हॅपोरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं ह्या पोर्शन डिशला हीट करायचं ठीक आहे. आपण आता टेस्ट फॉर क्लोराईड पाहतोय. त्याच्यामध्ये आपण काय करतोय 10 ml सॅम्पल घेतोय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 मोलार नायट्रिक ॲसिड टाकतोय 1 ml. त्याच्यानंतर त्यात काय टाकतोय आपण 0.2 ml काय टाकतोय 0.1 मोलार सिल्वर नायट्रेट सोल्युशन टाकतोय ठीक आहे. त्याचा ॲपिअरन्स जो आहे तो 15 मिनिटापर्यंत चेंज नाही व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये टर्बिडिटी जी आहे ती प्रोड्यूस व्हायला नाही पाहिजे असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे. तर ती क्लोराईड टेस्ट जी आहे ती पास असते ठीक आहे. आपण आता काय करू प्रोसिजर करून घेऊ. टेस्ट फॉर क्लोराईड टेस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण काय करतो 10 ml वॉटर जे ते वेट करून घेतो. ठीक आहे. 10 ml वॉटर मी घेतलेलं डिस्टिल वॉटर किंवा आपण काय म्हणतो वॉटर फॉर्मेशन म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं नायट्रिक ॲसिड टाकायचं किती 1 ml. तर हे नायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे ठीक आहे. 2 मोलारचं 1 ml नायट्रिक ॲसिड टाकायचं. ते 1 ml नायट्रिक ॲसिड घेतलेलं ते पण त्यात टाकलं. आणि त्यात काय टाकायचं आपल्याला त्यात टाकायचं आपल्याला सिल्वर नायट्रेट टाकायचं किती 2 ml म्हणजे 0.2 ml म्हणजे किती 1-2 ड्रॉप आपण टाकू. 1 ml 0.1 मोलारचं आपण काय केलं सिल्वर नायट्रेट सोल्युशन तयार करून घेतले. आपल्याला त्याला काय करायचं 2 ml टाकायचं आपल्याला 0.2 ml काय टाकायचं आपलं ते टाकायचं टेस्ट टाकायचं ठीक आहे. 2 ml आपण म्हणजे 2 ड्रॉप टाकायचं ठीक आहे. काय केलं त्याच्यामध्ये 10 ml सॅम्पल घेतलं होतं. त्याच्यानंतर 2 ml त्यात टाकलं नायट्रिक ॲसिड टाकलं होतं 1 मोलारचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 0.2 ml काय टाकलं होतं लेड ॲसिटेट सोल्युशन टाकलं होतं सॉरी सिल्वर नायट्रेट सोल्युशन टाकलं होतं 0.1 मोलारचं ठीक आहे. तर याचा ॲपिअरन्स असा अजूनही चेंज झालेला नाही आहे ठीक आहे. तर ही पण टेस्ट जी ती आपली पास आहे ठीक आहे. आपण आता काय करू हे जे सोल्युशन आहे हे असं स्टँड बाय ठेवू 15 मिनिटासाठी. त्याच्यानंतर परत आपण तो चेक करू ठीक आहे. त्याच्यामध्ये टेस्ट आपण करतोय दुसरी टी आय सल्फेट टेस्ट. त्याच्यामध्ये आपण काय करायचं 10 ml सॅम्पल घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकायचं 0.1 ml 2 मोलार हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकायचं. त्याच्यानंतर 0.1 ml काय टाकायचं आपल्याला बेरियम क्लोराईड सोल्युशन टाकायचं ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा ॲपिअरन्स जो आहे तो ॲटलिस्ट 1 आवरपर्यंत चेंज झाला पाहिजे असं त्याचा इन्फ्लुअन्स तर ते आपली टेस्ट ती पास होते ठीक आहे. आपण काय करतो ते टेस्ट करून घेऊ. पण काय करतो 10 ml वॉटर घेतो डिस्टिल वॉटर प्युरिफाईड वॉटर डिस्टिल वॉटर फॉर इंजेक्शन ठीक आहे. 10 ml वॉटर घेतले सॅम्पल घेतले आपण. आपण काय केलंय 10 ml सॅम्पल घेतले आपल्याला टाकायचं HCl टाकायचं ठीक आहे. तर हे आपलं HCl घेतलं आपण ते पण टाकून त्याच्यामध्ये आपण ते पण छोट्या क्वांटिटी टाकतो स्मॉल क्वांटिटीमध्ये HCl घेतो. आपण काय टाकतो त्याच्यामध्ये HCl टाकतो. आपल्याला काय करायचं बेरियम क्लोराईड सोल्युशन टाकायचं. काय केलं होतं की 10 ml वॉटर घेतलं होतं त्याच्यामध्ये HCl टाकलं होतं किती ml त्याच्यामध्ये आपण 0.1 ml 2 मोलार HCl टाकलं होतं ठीक आहे. आपल्याला काय टाकायचं 0.1 ml ऑफ बेरियम क्लोराईड सोल्युशन टाकायचं. तर आपण काय केलं बेरियम क्लोराईड सोल्युशन तयार करून घेतलं ठीक आहे. आपण काय करायचं बेरियम क्लोराईड सोल्युशन टाकायचं.
ठीक आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपल्या सोल्युशनमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज नाही आहे. ठीक आहे. आता हे सोल्युशन जे आपल्याला ते 1 घंट्यासाठी ठेवायचं. ठीक आहे. आता पुढे ऑक्सिडायझेबल सबस्टन्स त्याच्यामध्ये काय काय आपल्याला 100 ml सॅम्पल घ्यायचं बेकरमध्ये, त्याच्यानंतर त्यात काय टाकायचं 10 ml सल्फ्युरिक ॲसिड टाकायचं 1 मोलाचं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यात काय टाकायचं आपल्याला 0.1 ml पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन टाकायचं, बॉईल फॉर 5 मिनिट करायचं. रिमेनिंग फ्रेंडली लिपिंग. ठीक आहे. तर त्याचा सोल्युशन रिमेनिंग फ्रेंडली लिपिंग असं त्याचं काय ऑब्झर्वेशन. ठीक आहे. आपण काय करायचं 100 ml वॉटर घ्यायचं. इथे मी 100 ml वॉटर घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला काय टाकायचं आहे 0.10 ml 0.1 मोल सल्फ्युरिक ॲसिड टाकायचं. ठीक आहे. सल्फ्युरिक ॲसिड घेतलं. ठीक आहे. टाइम सल्फ्युरिक ॲसिड घेतलं 0.1 मोल. ठीक आहे. ते पण टाकायचं 10 ml. सल्फ्युरिक ॲसिड टाकलं. ठीक आहे. आणि यात आपल्याला काय टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं पोटॅशियम परमॅंगनेट टाकायचं. किती 0.02 मोल असतो 0.1 मोल 0.1 पोटॅशियम परमॅंगनेट टाकायचं. ठीक आहे. तुम्ही ते पाहू शकता हे सोल्युशन जे ते फ्रेंडली पिंकर झालेले. आता आपण काय करायचं त्या सोल्युशनला बॉईल करायचं. ठीक आहे. 15 मिनिटापर्यंत बॉईल करायचं आणि याचा कलर जो आहे तो फ्रेंडली पिंकच राहायला पाहिजे. ठीक आहे. तर आपलं ते सोल्युशन जे आहे ते आपण काय करायचं बॉईल करायचं त्याच्यावरती ठेवून द्यायचं. ठीक आहे. 15 मिनिटात आपल्याला कलर परत करून चेक करू कुठला कलर होता त्याच्यामध्ये. ठीक आहे. आपलं हे रेसिड्यू आफ्टर इव्हॅल्युएशनची टेस्ट जी आहे ती पूर्णपणे जे वॉटर जे आहे ते पूर्णपणे इव्हॅपोरेट झालेलं आहे. आता आपण काय करू थोडंसं याला हीट करून होऊ देऊ. ठीक आहे. पूर्णपणे ड्राय होसर थांबू. त्याच्यानंतर याचं जे ते आपल्याला परत काय करायचं वेट घ्यायचं. तुम्ही ते पाहू शकता याच्यात एक थोडंसं पाणी आहे. तर आपली रेसिड्यू आणि इव्हॅपोरेशनची टेस्ट आहे ती टेस्ट आपण ती पाहत होतो. ठीक आहे. तुम्ही ते पाहू शकता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही रेसिड्यू शिल्लक नाही आहे. आपल्याला काय करतात ह्या पोर्सलिन डिशचं जे ते वेट घ्यायचं. ठीक आहे. तर आपण आता काय करू ह्या पोर्सलिन डिशचं वेट घेऊ. आपलं इनिशियल वेट होतं 83.14 ग्राम. ठीक आहे. तर ते आपण आता पाहून घेऊ किती आहे. ठीक आहे. तर हे जे वेट तुम्हाला इथे दिसतंय ते वेट आहे पोर्सलिन डिशच्या आफ्टर इव्हॅपोरेशन. ठीक आहे. तर एक किती वेट आलेलं आहे 81.11. आपला इनिशियल वेट होतो 81.14. त्याच्यामधून हे मायनस करायचं म्हणजे याचं रेसिड्युअल इव्हॅपोरेशन किती आला 0.03 ग्राम आला. ठीक आहे. हे तुमच्या मॅन्युअलमध्ये तुम्ही नोट डाऊन करायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण जे ऑक्सिडायझेबल सबस्टन्सची जी टेस्ट केली होती त्याच्यामध्ये आपण पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन यूज केलं होतं आणि आपण त्याला 15 मिनिटाचं टिकीट कसं ठेवलं होतं. तर 15 मिनिटं झाले. तुम्ही ते पाहू शकता कलर जो आहे तो तसा पिंक आहे अजून. ठीक आहे. याचा अर्थ काय की आपली ऑक्सिडायझेबल सबस्टन्स टेस्ट जी आहे ती पण पास झालेली आहे. ठीक आहे. आपण क्लोराची टेस्ट केली की त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं 10 ml सोल्युशन घेतलं होतं डिस्टिल वॉटरचं. त्याच्यात काय टाकलं होतं आपण 2 ml 1 ml 0.2 मोल नायट्रिक ॲसिड टाकलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 0.1 मोल काय टाकलं होतं 2 ml 0.2 ml काय टाकलं होतं 0.1 मोल सिल्वर नायट्रिक ॲसिड टाकलं होतं. त्याच्यानंतर त्याला 15 मिनिटांमध्ये स्टँड बाय केलं होतं. त्याचा अपीरन्स जो आहे तो चेंज झालेला नाही. याचा अर्थ काय की आपली क्लोराईडची टेस्ट पण काय आहे पास झालेली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची आपण केली होती ती होती सल्फेटसाठी जी त्याच्यात आपण केलं होतं 10 ml सॅम्पल घेतलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं होतं 0.1 ml काय टाकलं होतं 2 मोलर हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकलं होतं. त्याच्यामध्ये काय टाकलं होतं त्याच्यामध्ये 0.1 ml काय टाकलं होतं बेरियम क्लोराईड सोल्युशन टाकलं होतं. तर ॲपियरन्स ऑफ द सोल्युशन डज नॉट चेंज आफ्टर 1 hour. ठीक आहे. तर 1 hour आपण स्टँड बाय केल्यानंतर सुद्धा याचा ॲपियरन्स जो आहे तो चेंज झालेला नाही आहे. ठीक आहे.
तर अशा प्रकारे तुमच्या ॲसिडिटी, अल्कलिनिटी, त्याच्यानंतर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, त्याच्यानंतर क्लोराईड, सल्फेट आणि ऑक्सिडायबल सबस्टन्स आणि इव्हॅल्युएशन ऑन रेसिड्यू ह्या ज्या टेस्ट आपण सक्सेसफुली इथं पाहिले आणि ते पास झाले. तर तुम्ही ह्या सगळ्या टेस्ट जे तुमच्या मॅथमध्ये रेकॉर्ड करायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन तुमच्या मॅथमध्ये तुम्ही सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. तर तुमचं प्रॅक्टिकल संपलं. थँक्यू.